नमस्कार मित्रांनो, कॅन बायोसिसच्या वतीने मी विशाल गोसावी आणि अजित बाचकर आम्ही दोघेही पद्मश्री पुरस्कार विजेत्या राहीबाई पोपेरे यांच्याकडे आलेलो आहोत. त्यांच्या जर पुरस्कारांची यादी वाचायची म्हटलं तर महत्त्वाचे पुरस्कार 2018मध्ये नारी शक्ती पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते, 2021मध्ये पद्मश्री पुरस्कार, 2024मध्ये महाराष्ट्र टाइम्सचा पुरस्कार आणि एक ना अनेक असे 213पेक्षाही जास्त पुरस्कार. त्यामध्ये लोकमत, ABP माझा, सह्याद्री आणि इतर बरेच काही. तर मी काही जास्त बोलण्यापेक्षा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. त्यांना बीजमाता या नावाने ओळखले जाते. तर या सर्व कार्याची सुरुवात त्यांनी कुठून केली आणि त्यांना कुठून प्रेरणा मिळाली? नमस्कार. नमस्कार. कॅन बायोसिसतर्फे तुमचं खूप खूप स्वागत. तर माझी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आणि कॅन बायोसिसच्या वतीने एकच विनंती आहे की तुम्हाला या कार्याची प्रेरणा कुठून मिळाली हे सर्वांना सांगा. ही कार्याची प्रेरणा जर म्हणलं तर मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून केली आणि वडिलांचे शब्द, काय असे वडीलधाऱ्या माणसांचे शब्द जे लहानपणी ऐकले होते मी, ते आता लोक कागद लिहून ठेवतात. मी एक एक शब्द माझ्या डोक्यात ठेवला आणि त्याचा वापर गेल्या 30 वर्षापासून मी केला. हे जे बियाणं तुम्ही जतन करून ठेवले, तर याची प्रेरणा किंवा का जतन करून ठेवलं असं काय वाटलं तुम्हाला? ही प्रेरणा घ्यायची तर मी माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला, स्वतःच्या कुटुंबामध्ये घेतला. मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून काम सुरू केलं. का स्वतःचा अनुभव जे होता हा खूप खडतर होता आणि त्या टायमाला विषमुक्त अन्न, विष म्हणजे खत औषधं शेतीला नव्हते, सगळं विषमुक्त अन्न होतं. त्याच्यामुळं कुठला आजार नव्हता, कुठला थकवा नाही, गोळी औषध दवाखाना कधीच माहीत नव्हता. आणि जेवढे घरामध्ये केमिकल, घरामध्ये आजार सुरू झाले तर शेतामध्ये केमिकल आले, हायब्रिड बियाणं आलं, रासायनिक खतं आले, तेव्हापासून घरामध्ये आजार सुरू झाले. विचार केला का ज्या दिवसापासून आपण हायब्रिड बियाणं आलं तेव्हाच घरात आजार सुरू झाले. मग असा विचार केला का ह्या शेतीमध्ये पहिलं कोणतं बियाणं पेरीत होतं, आता कोणतं पेरीत होईल. पहिले शेतीला खत औषध नव्हते, शेणखत सोडून आता किती प्रकारचे खतं देतोय, किती प्रकारचे औषधं देतोय. मग मी सगळं सेंद्रिय शेती करायची ठरवली आणि गावठी बियाणं माझ्याकडे काय वाण होते, काय वाण मी गोळा केले. कोणाकडून एक बी आणलं, कोणाकडून 2 आणले, कोणाकडून एवढे दाणे आणले. ते शेतामध्ये पिकून माझं खाऊ लागले. मग मी हे माझ्या घरातले आजार मला हळूहळू कमी दिसायला लागले. मी नातेवाईकांना सांगू लागले, बचत गटांना सांगू लागले, पण मला चांगलं कोणीच म्हणलं नाही. कोणी पण वेडच लागलं काहीतरी बोलायचे. मला समाजात चांगलं काम करायचं होतं म्हणून मी रोपं तयार करायला लागले आणि रोपं तयार करून बचत गटांना 1-1, 2-2 रोपं देऊ लागले. हळदी कुकाचा कार्यक्रम घ्यायला लागले. हळदी कुकाला माझ्याकडं वाण पैसा नसायचा काही घ्यायला, मी 1-1 रोपच वाण म्हणून देऊ लागले. राखेमध्ये ठेवलं ना, यांना 3 ते 4 वर्ष याची उगवण चांगली होती आणि खाण्यासाठी हे 10 वर्षापासून राहिलं तसं सुरक्षित राहतं. असे किती प्रकारचे बियाणं आता तुमच्याकडे आहेत? माझ्याकडं आता जास्त प्रकारचे म्हणजे जवळजवळ 200 वाणाचे, पण 154 वाणाचं रजिस्ट्रेशन केलं. 154 आणि आता त्याच्यात मी आता भरपूर वाढलेत. काही रानभाज्या वाढवल्यात, काही कंदमुळं वाढवलेत, म्हणजे आता भरपूर नाही मोजेल नाही तरी 200 वाण असतात. बरं, मग आता मी एवढंच विचारील, जागतिक महिला दिनानिमित्त जसं कॅन बायोसिसने तुम्हाला शुभेच्छा दिल्यात पुढच्या वाटचालीसाठी, तर त्याच निमित्ताने तुम्ही शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ इच्छिता? शेतकरी बांधवांना मी हा संदेश देते का जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या शेतकऱ्यांनी परत आपलं ते जुनं ते सोनं आहे हे परत गावठीकर वळलं पाहिजे. विषमुक्त आपली शेती पिकवली पाहिजे, गावरान बेण्याक वळलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी विषमुक्त जर शेती पिकली आणि विषमुक्त अन्न झालं तरच आपली पुढची पिढी चांगली घडणार आहे, नाही तर ही पुढच्या पिढीला काही शिल्लक राहत नाही. मग त्यामुळं हे काम आजच शेतकरी बांधवांनी आम्ही सगळ्यांनी सुरू केलं पाहिजे आणि सगळ्यांनी विषमुक्त ताट केलं पाहिजे. अशी मी महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्या शेतकरी बंधूंना, सगळ्या सुरत्यांना खूप खूप शुभेच्छा देते का फक्त विषमुक्त खा आणि विषमुक्त राहा. एक टाईम भुकी पण सुखी. आता पैसा जास्त झालाय का तेवढे आजारही पण जास्त वाढले, सगळे लोक पैशाकर वळलेत, त्यामुळं समाजामध्ये खूप आजार वाढले. तर आपल्याला जर आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर याच्याकडं
विषमुक्तच पिकवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये गावठीच पिकवलं पाहिजे. एवढे शेतकऱ्यांना शुभेच्छा देऊन महिला दिनाच्या निमित्तानं थांबते. धन्यवाद देते. खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की विषमुक्त शेती विषमुक्त ताट. तर नक्कीच याचा अवलंब इतर शेतकरी बांधवांनी करावा असं मी कॅनव्हासीच्या वतीने सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.